नेक्स्ट चॅप्टर आपण पाहतोय मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. या चॅप्टरमध्ये जे छोटे छोटे मायक्रोब्स आहेत, मायक्रोब्स म्हणजे काय, लहान ऑर्गॅनिझम, त्यांचा उपयोग कुठं कुठं होतो. तर हे जे मायक्रोब्स आहेत, छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, यांचा उपयोग सर्वात पहिल्यांदा महत्वाचं म्हटलं आपण हाऊस होल्ड प्रोडक्टमध्ये, दुसरं इंडस्ट्रीयल प्रोडक्टमध्ये, थर्ड आहे सीवेज ट्रीटमेंटमध्ये, नंतर बायोगॅस प्रोडक्शनमध्ये, नंतर बायो कंट्रोल एजंट म्हणून, आणि थर्ड आहे बायो फर्टिलायझर म्हणून. हिस बीबीबी, हिच म्हणजे हाऊस होल्ड प्रोडक्ट, इंडस्ट्रीयल प्रोडक्ट, सीवेज ट्रीटमेंट, बायो गॅस, बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर. बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर, बायोगॅस, बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर, ह्या 6 ठिकाणी यांचा उपयोग आहे, म्हणजे शिकत असताना इथं. ठीक आहे. नंतर आता इथं काय म्हणलं, बिसाइड्स मायक्रोस्कोपिक प्लांट्स अँड अॅनिमल्स. बिसाइड्स म्हणजे काय, च्या सोबत. बिसाइड्स म्हणजे काय, च्या सोबत. हा, मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, मोठे प्लांट आणि अॅनिमल यांच्यासोबतच. मायक्रोब्स पण कोण आहेत, मेजर कंपोनंट ऑफ द बायोलॉजिकल सिस्टम ऑन दिस अर्थ. ठीक आहे. विच आर मायक्रोस्कोपिक, मायक्रोब्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन सॉइल, वॉटर, एअर, इनसाइड अवर बॉडीज अँड दॅट ऑफ अदर अॅनिमल अँड प्लांट्स. हे मायक्रोब्स कुठं सापडतात, हे मायक्रोब्स सापडतात कुठं, सॉइलमध्ये, वॉटरमध्ये, एअरमध्ये, बॉडीच्या आतमध्ये, प्लांटच्या मध्ये पण आणि अॅनिमलच्या मध्ये पण हे मायक्रोब्स सापडतात. दे आर प्रेझेंट इवन ॲट द साईट वेअर नो अदर लिव्हिंग फॉर्म्स कुड पॉसिबली एक्झिस्ट. ते अशा ठिकाणी पण सापडतात जिथे कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडणार नाही. दॅट इज नथिंग बट डीप इनसाइड द गेजर्स. गेजर्स म्हणजे काय, थर्मल वेंट्स, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जे थर्मल वेंट्स म्हणजे काय असणारे, दरीसारखं असणारे, हिट असणारे तिथं गेजर्स म्हणतो. गरम पाण्याचे दरी, थोडक्यात उपळे म्हणतो, गरम पाण्याचे उपळे तिथं पण हे सापडणार आहेत. वेअर द टेम्परेचर मे बी हाय ॲज ऑफ 100 डिग्री सेल्सिअस, डीप इन द सॉइल, अंडर द लेअर ऑफ द स्नो, सेव्हरल मीटर्स थिक, अँड इन अ हायली ऍसिडिक एन्व्हायरमेंट. हे सगळीकडे सापडणार आहेत. ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये सापडणार आहेत मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय, छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मायक्रोब्स कुठं सापडणार आहेत, गेजर्समध्ये, ठीक आहे, स्नोमध्ये आणि ऍसिडिक एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये पण हे सापडणार आहेत. नंतर मायक्रोब्स आर द डायव्हर्स. मायक्रोब्सच्या आता व्हरायटीज सांगितलेले आहेत. प्रोटोझोआन्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंजा आहेत, मायक्रोस्कोपिक अॅनिमल्स आहेत, प्लांट व्हायरसेस आहेत आणि व्हायरॉइड्स आहेत, अँड ऑल्सो प्रिऑन्स दॅट आर प्रोटिनेशियस इन्फेक्शियस एजंट्स. सम ऑफ द मायक्रोब्स आर शोन इन द फिगर. मग या मायक्रोब्समध्ये कोण कोण येतं, ह्या मायक्रोब्समध्ये प्रोटोझोआ येतात, बॅक्टेरिया येतात, फंजा येतात, मायक्रोस्कोपिक अॅनिमल येतात, प्लांट व्हायरस येतं, व्हायरॉइड्स येतं, प्रिऑन्स येतं. प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, फंजाय, मायक्रोस्कोपिक अॅनिमल्स हे सगळे कोण आहेत, मायक्रोब्स आहेत. मायक्रोब्समध्ये कोण कोण येतं, प्रोटोझोआ आहे, नंतर बॅक्टेरिया आहे, फंगा आहे, मायक्रोस्कोपिक अॅनिमल आहे, नंतर आहे प्लांट व्हायरस, नंतर आहे व्हायरॉइड्स, नंतर आहे प्रिऑन्स. प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, फंजा, मायक्रोस्कोपिक अॅनिमल्स, प्लांट व्हायरस, व्हायरॉइड्स, प्रिऑन, हे सगळे कोण आहेत, मायक्रोब्स आहेत. सगळे कोण आहेत, मायक्रोब्स आहेत. नंतर मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया अँड मेनी फंजाय कॅन बी grown on nutritive media to form the colonies that can be seen with the naked eyes. ठीक आहे. Such a cultures are useful in the studies on microorganism. आता ठीक आहे, हे कोण आहेत, एक्झाम्पल आहे. आता इथं बॅक्टेरियाचे एक्झाम्पल दिले. पहिली जी डायग्राम इथं रॉड शेप बॅक्टेरिया आहेत आणि 1500 टाइम झूम केल्यानंतर ते सापडलेले आहेत. इथं जे आहेत, इथं स्पेरिकल शेप आहेत, स्पेरिकल शेप, आणि लास्टला इथं रॉड शेप बॅक्टेरिया आहे. रॉड शेप बॅक्टेरियालाच काय म्हणतात, बॅसिलस. स्पेरिकल शेप बॅक्टेरियाला काय म्हणतात, स्पेरिकल शेप कोकस. आणि इथं फ्लॅजिला वगैरे पण त्याला दाखवलेलं आहे. ही जी सेकंड डायग्राम, इथं व्हायरसेस दाखवलेले आहेत. इथं दाखवलेलं आहे, पहिल्या डायग्राम मध्ये दाखवलेला हा बॅक्टेरियोफाज व्हायरस. हा व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो. द व्हायरस विच इन्फेक्ट्स
बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारा बॅक्टेरियोफाज आहे. ठीक आहे. आणि हा कोणता, दुसरी डायग्राम जी आहे ही बी वाली, हा कोण आहे, ॲडिनो व्हायरस आहे. हा कोण आहे, ॲडिनो व्हायरस. ह्या ॲडिनो व्हायरसमुळं रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं. रेस्पिरेटरी इन्फेक्शन कॉझिंग हा ॲडिनो व्हायरस आहे. नंतर इथं रॉड शेप टोबॅको मोझाईक व्हायरस आहे. हा कोण आहे, टोबॅको मोझाईक व्हायरस, यालाच म्हणतो TMV व्हायरस. आणि याला पण किती झुमनी बघितलंय, लाख टाइम्स त्याला झुमिंग केलंय. नंतर इथं कोण आहे, कॉलनीज ऑफ द बॅक्टेरिया ग्रोईंग ऑन द पेट्री डिश, याला म्हणतो पेट्री डिश, त्याच्यावरती कॉलनीज आहेत. फंगल कॉलनीज ग्रोईंग इन द पेट्री डिश, हे तर कोणाची कॉलनी आहे, फंगसची कॉलनी आहे, फंजाय कॉलनी आहे, राईट. इन चॅप्टर 7 you have read that microbes causes the large number of the disease in human beings. They also causes the disease in animal and plants, but this should not make you think that all microbes are harmful. मग सगळेच मायक्रोब्स काय आहेत, हार्मफुल आहेत का, नाही आहेत. मग चॅप्टर 7 मध्ये असं शिकलो की काही मायक्रोब्स मुळे काय होतात, आजार होतात. पण सगळ्याच मायक्रोब्स मुळे आजार होतात का, तर नाही आहेत. काही मायक्रोब्स युजफुल पण आहेत, काही मायक्रोब्स काय आहेत, युजफुल पण आहेत. Several microbes are useful to the man in a diverse ways. Some of the most important contribution of the microbes in human welfare are discussed in this chapter. मग याच्यामध्ये काय, हिज ट्रिपल बी. H म्हणजे ते हाऊस होल्ड, इंडस्ट्रियल, सिवेज ट्रीटमेंट, बायोगॅस, बायो कंट्रोल एजंट आणि बायो फर्टिलायझर, हे 6 पॉईंट याच्यामध्ये आहेत. त्यातला पहिला पॉईंट आता डिस्कस करणं चालू आहे, मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट. हाऊस होल्ड म्हणजे घरगुती वापराच्या ह्याच्यामध्ये काय उपयोग आहे मायक्रोब्सचा. नंतर इथं काय, यू वुड सरप्राईज टू नो दॅट वी यूज द मायक्रोब्स ऑर प्रोडक्ट डिराइव्ड फ्रॉम द एव्हरीडे. अ कॉमन एक्झाम्पल इज द प्रोडक्शन ऑफ कर्ड फ्रॉम द मिल्क. याच्यामध्ये कोण वापरतात, याच्यामध्ये जे मायक्रोब्स यूज करतात, द मायक्रो ऑर्गॅनिझम सच एज द लॅक्टोबॅसिलस अँड अदर कॉमनली कॉल्ड एज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया ग्रो इन अ मिल्क अँड कन्वर्ट इट टू द कर्ड. आता कोण येते, मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट. हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये काय यूज होतो हे पाहण्यासाठी पहिलं एक्झाम्पल येतंय, प्रोडक्शन ऑफ द कर्ड फ्रॉम द मिल्क. पहिलं म्हणजे काय, कर्ड प्रोडक्शन. हे दही बनवण्यासाठी काय वापरतात, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया किंवा लॅक्टोबॅसिलस. ही कशासाठी आहेत, कर्ड प्रोडक्शनसाठी मदत करणारी आहेत. काय प्रोड्यूस करण्यासाठी, कर्ड प्रोडक्शनसाठी महत्वाचे आहेत. कोण, लॅक्टोबॅसिली आणि लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया ग्रो इन अ मिल्क टू प्रोड्यूस द कर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ड्युरिंग द ग्रोथ द लॅब प्रोड्युसेस द acids that can coagulate and partially digest the milk protein. A small amount of the curd added to the fresh milk is as an inoculum or starter contain the millions of the lab which suitable temperature multiplies and convert the milk to the curd, which also improves the nutritional quality by increasing the vitamin B12. Vitamin B12 वापरतात. Vitamin B12 हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया काय करतात, इन्क्रीज करतात त्या दह्यामध्ये. इन अवर स्टमक टू द लॅब प्लेज अन व्हेरी बेनिफिशियल रोल इन द चेकिंग द डिसीज कॉझिंग मायक्रोब्स. डिसीज कॉझिंग मायक्रोब्स चेक करण्यासाठी पण ते मदत करतात. मग इथं महत्वाचा पॉईंट पण आहे, व्हिटॅमिन B12 ची क्वांटिटी किंवा ते पण वाढवण्याचं काम केलं जाते. नेक्स्ट आहे द डफ. डफ म्हणजे ढोकळा. डफ मध्ये काय बोललेले आता, सेकंड एक्झाम्पल चालू आहे डफ. द डफ विच इज यूज फॉर द मेकिंग द फूड सच एज द डोसा, इडली इज ऑल्सो फर्मेंटेड बाय द बॅक्टेरिया. याचं बी फर्मेंटेशन कोण करतात, बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा यूज करून याला बनवलं जातं. द पफ्ड अप अपीयरन्स ऑफ द डफ इज ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ द CO2 गॅस. CO2 गॅस असल्यामुळे ते कसं दिसतंय, फुगीर दिसतंय, लुसलुशीत दिसते. नंतर काय म्हणलं, कॅन यू टेल विच मेटाबॉलिक पाथवे टेकिंग प्लेस रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ द CO2. इथे अनएरोबिक रेस्पिरेशन होते. अनएरोबिक रेस्पिरेशन. नंतर काय म्हणलेलं इथं, सिमिलरली द डफ विच इज युज्ड फॉर द मेकिंग द ब्रेड इज फर्मेंटेड युझिंग द बेकर्स ईस्ट. मग ब्रेड बनवण्यासाठी काय वापरतात, बेकर ईस्ट वापरतात. त्यालाच म्हणतो आपण सॅकॅरोमायसस सर्व्हिसी. ब्रेड बनवण्यासाठी काय वापरतात, सॅकॅरोमायसस सर्व्हिसी. हा एक फंज आहे, हा एक कोण फंज आहे, यालाच म्हणतो बेकर्स ईस्ट. कशासाठी आहे,
ब्रेड बनवण्यासाठी आहे. द नंबर ऑफ ट्रॅडिशनल ड्रिंक्स अँड फूड्स आर ऑल्सो मेड बाय द फर्मेंटेशन ऑफ द मायक्रोब्स. टॉडी थर्ड चालूया. अ ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ द सम पार्टी ऑफ द सदर्न इंडिया, साऊथ इंडिया मधलं जे एक टॉडी म्हणून is made by the fermenting the sap from the palms. Microbes are used to ferment the fish, soybeans, bamboos, shoots to make the foods. Next is cheese. त्या चीज बद्दल काय म्हणलेलं आहे? चीज. The cheese is the one of the oldest food items in which microbes were used. Different varieties. Cheese is the one of the oldest food items in which microbes were used. मग पेपरला विचारतील कोणता असा आयटम आहे जो ओल्डेस्ट आहे ऍज अ फूड म्हणून वापरतात, तर कोणी चीज हे लक्षात ठेवायचे. डिफरंट व्हरायटीज ऑफ द चीज आर नोन बाय देअर कॅरेक्टरिस्टिक्स लाईक टेक्स्चर, फ्लेवर, टेस्ट. द स्पेसिफिसिटी कमिंग फ्रॉम द मायक्रोब युज्ड. दिस स्पेसिफिक, ठीक आहे, कोणता मायक्रोब वापरला त्याच्यानुसार त्याच्यात स्पेसिफिसिटी येणार आहे. फॉर एक्झाम्पल, द लार्ज होल्स इन द स्विस चीज असं आहे ज्याच्यामध्ये मोठे होल आहेत, ठीक आहे, आर ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ द लार्ज अमाउंट ऑफ द CO2 बाय द बॅक्टेरियम नेम एज द प्रोपॅनिओबॅक्टेरियम शर्मनी. आता हे नाव महत्वाचे आहे. मग स्विस चीज बनवण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरतात? प्रोपॅनिओबॅक्टेरियम किंवा प्रोपॅनिबॅक्टेरियम शर्मनी हे नाव लक्षात ठेवायचे. शर्मनी म्हणा किंवा जर्मनी म्हणा, ठीक आहे. द रॉकफोर्ट चीज आर रायपन बाय द ग्रोविंग द स्पेसिफिक फंजाय ऑन देम विच गिव्ह देम अ पर्टिक्युलर फ्लेवर. त्यांना कोणता फ्लेवर आहे? पर्टिक्युलर फ्लेवर दिला जातो. कोणता आहे? रॉकफोर्ट चीज. इथे दोन चीज आहेत. कोणते आहे? एक आहे स्विस चीज, दुसरा आहे रॉकफोर्ट चीज. रायपन बाय द ग्रोविंग द स्पेसिफिक फंजाय ऑन देम विच गिव्ह देम अ पर्टिक्युलर फ्लेवर. फ्लेवर देण्याचं काम आहे. मग इथे दोन प्रकारचे चीज बघितलेत. इथे दोन प्रकारचे चीज आहेत. दोन्ही एक्झाम्पल महत्वाचे आहेत. मग आता या जो हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये जे प्रोडक्शन आहे इथं काय काय बघितलेलं, इथं पॉईंट फक्त जे डिस्कस करतो. इथं प्रोडक्शन ऑफ द कर्ड म्हणजे मिल्क पासून काय बनवणं आहे? कर्ड बनवणं आहे. या प्रोसेसमध्ये काय वापरतात? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वापरतात. नंतर हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया विटामिन B12 टाकून ऍड करून कर्डची क्वालिटी काय करतं? इन्हान्स करतं. सेकंड एक्झाम्पल काय म्हणलं आपण? डफ बद्दल इन्फॉर्मेशन म्हणली, डफ बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. नंतर काय म्हणलं आपण? थर्ड, बेकर ईस्ट म्हणजेच ब्रेड बनवण्यासाठी काय वापरतात? बेकर्स ईस्ट वापरतात. नंतर आपण बघितलं चीज बद्दल, नंतर आपण बघितलं टॉडी बद्दल बघितलं. टॉडी साऊथ इंडिया मधली ही एक ड्रिंक आहे जी पाम ट्री पासून बनवलेली आहे. कशा ट्री पासून बनवलं जातं? ते पाम ट्री पासून बनवलेलं आहे. त्याचं काय असतं ते पण पाहता येईल पुढं, ठीक आहे. नंतर एक चीज बद्दल इन्फॉर्मेशन. अरे हा, नंतर कशाबद्दल आहे? एक मिनिट. नंतर एक चीज बद्दल इन्फॉर्मेशन. चीज, हा, नंतर एक चीज बद्दल इन्फॉर्मेशन. चीज मध्ये दोन व्हरायटीज आहेत. एक आहे स्विस चीज, दुसरे आहे रॉकफोर्ट चीज. रॉकफोर्ट चीज, स्विस चीज बनवण्यासाठी काय? प्रोपॅनिओबॅक्टेरियम शर्मनीचा वापर केलेला आहे. आणि याचं काम काय आहे? फ्लेवर ऍड करायचं काम आहे. काय ऍड करायचं काम आहे? फ्लेवर ऍड करायचं काम आहे याचं. इथं महत्वाचे शब्द काय आहेत? लॅक्टोबॅसिली आहे, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहे. डफ बद्दल, प्रोडक्शन ऑफ CO2 बद्दल आहे. CO2 प्रोडक्शन असल्यामुळेच तो पफ सारखा दिसतो. इथं टॉडी महत्वाचा आहे, सदर्न इंडिया मधली ड्रिंक आहे. नंतर काय आहे? नंतर महत्वाचं आहे स्विस चीज, कशामुळे? प्रोपॅनिओबॅक्टेरियम शर्मनी. आणि रॉकफोर्ट चीज याचं काम काय आहे? फ्लेवर ऍडिशन करणं. काय ऍड करणं? फ्लेवर ऍडिशन मध्ये तो काम करतोय. फ्लेवर ऍडिशन मध्ये तो काम करतोय. नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स म्हणजे औद्योगिक उद्योगांमध्ये मायक्रोब्सचा काय उपयोग आहे? इवन इन अ इंडस्ट्री मायक्रोब्स आर युज्ड टू सिंथेसाइज द नंबर ऑफ प्रोडक्ट व्हॅल्युएबल टू द ह्युमन बीइंग. बरोबर आहे. बेवरेजेस अँड अँटीबायोटिक्स आर द एक्झाम्पल्स. प्रोडक्शन ऑफ द ऑन अन इंडस्ट्रियल स्केल
requires the growing of the microbes in very large vessels called as the fermenters. मग बेव्हरेजेस अँड अँटीबायोटिक बनवत असताना त्या मायक्रोब्सची ग्रोथ कशामध्ये केली जाते तर फर्मंटरमध्ये. मायक्रोब्स ग्रोज इन फर्मंटर्स. फर्मंटर्समध्ये त्याला ग्रो केली जाते कोणाची मायक्रोब्सची. नंतर फर्मेंटेड बेव्हरेजेस आणि अँटीबायोटिक. मायक्रोब्स इस्पेशली द ईस्ट महत्वाचा हॅव बीन युज्ड फॉर द फ्रॉम द टाइम इमेमोरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ द बेव्हरेजेस लाईक वाईन, बियर, विस्की, ब्रँडी, रम. वाईन, बियर, विस्की, ब्रँडी, रम यांना बनवण्यासाठी काय वापरतात ईस्टचा वापर केला जातो. फॉर दिस पर्पज द सेम ईस्ट लाईक सॅकरोमायसिस सर्व्हिसी. ईस्ट म्हणजे कोण आहे फंगाय. सॅकरोमायसिस सर्व्हिसी पण आहे फंगी आहे. used for the bread making and commonly called as the brewer's yeast. ब्रेवर ईस्ट कुणाला म्हणतात तर सॅकरोमायसिस सर्व्हिसीला म्हणतात. लक्षात ठेवायचं ते कशासाठी वापरतात ब्रेड मेकिंग साठी वापरतात. इज युज्ड फॉर द फर्मेंटिंग द माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्युसेस टू प्रोड्यूस द इथेनॉल. मग इथेनॉल बनवण्यासाठी पण या सॅकरोमायसिस सर्व्हिसीचा वापर करतात. आणि ते काय करतात माल्टिंग करतात कोणाचं डाळींचं आणि फ्रूट ज्यूसचं. आणि त्यातून काय बनवतात त्यातून इथेनॉल बनवलं जातं. मग इथेनॉल बनवण्यासाठी काय वापरतात ब्रेवर ईस्ट म्हणजेच कोण सॅकरोमायसिस सर्व्हिसी. नंतर काय म्हणले डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ द रॉ मटेरियल युज्ड फॉर द फर्मेंटेशन अँड द टाइप ऑफ द प्रोसेसिंग विथ ऑर विदाउट डिस्टिलेशन डिफरंट टाइप्स ऑफ द अल्कोहोलिक ड्रिंक्स आर ऑप्टेन. वाईन अँड बियर महत्वाचं आर प्रोड्युस्ड विदाउट डिस्टिलेशन. विदाउट डिस्टिलेशन म्हणजे वाईन आणि बियरचं डिस्टिलेशन करत नाहीत. वाईन आणि बियर बनवण्यासाठी डिस्टिलेशन करायची गरज नाही. मग विदाउट डिस्टिलेशन काय बनवलं जातं वाईन आणि बियर. आणि विस्की, ब्रँडी आणि रम ह्या तीन गोष्टी विस्की, ब्रँडी आणि रम यांचं प्रोडक्शन विथ डिस्टिलेशन करावं लागतं. डिस्टिलेशन करूनच त्यांना बनवलं जातं. बाकीचं विदाउट डिस्टिलेशन. विदाउट डिस्टिलेशन कोण आहे वाईन आणि बियर. आणि विदाउट डिस्टिलेशन कोण आहे वाईन आणि बियर. विथ डिस्टिलेशन कोण आहे विस्की, रम, ब्रँडी. ठीक आहे. आणि त्याचे फोटोग्राफ्स आहेत कसे येते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट होतो अँटीबायोटिक्स. द अँटीबायोटिक्स प्रोड्यूस्ड बाय द मायक्रोब्स आर रिगार्डेड ॲज द वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट डिस्कवरीज ऑफ द 20th century. मग अँटीबायोटिक मायक्रोब्स पासून अँटीबायोटिक बनवणं हे एक सिग्निफिकंट डिस्कवरी मांडलेलं आहे. एक चांगला शोध मांडला गेलेला आहे. ठीक आहे 20व्या शतकातील. अँटी इज अ ग्रीक वर्ड मीन्स द अगेन्स्ट. अँटी म्हणजे काय असतंय अगेन्स्ट. अँड बायो मीन्स द लाईफ. अगेन्स्ट द लाईफ अगेन्स्ट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अगेन्स्ट द लाईफ जे काम करतं त्याला म्हणतो अँटीबायोटिक. अगेन्स्ट लाईफ. टुगेदर दे मीन आणि तो वर्ड कुठला आहे ग्रीक लँग्वेज मधला आहे. ग्रीक वर्ड आहे तो. They means that against the life in the context of the disease causing organism, whereas with reference to the human being they are the pro-life and not against. Antibiotics are chemical substance which are produced by the some microbes and kill or retard the growth of the other microbes. Disease causing microbes ही त्याची डेफिनेशन आहे कोणाची अँटीबायोटिकची. म्हणजे ते अँटीबायोटिक्स म्हणजे काय बायोटिक्स पासून बनवलेले किंवा मायक्रोब्स पासून बनवलेले आणि दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रोथला रिटार्ड करणारे किल करणारे. ठीक आहे. यू आर फॅमिलियर विथ द कॉमनली युज्ड अँटीबायोटिक नेम्ड ॲज पेनिसिलिन. पेनिसिलिन ही जी अँटीबायोटिक आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. पेनिसिलिन वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक टू बी डिस्कवर्ड अँड इट वॉज द चान्स चुकून झालंय चान्समुळे झालेलं आहे. ठीक आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग while working on the स्टॅफेलोकोकाय बॅक्टेरिया. स्टॅफेलोकोकस बॅक्टेरियावरती काम करत असताना अलेक्झांडर फ्लेमिंगला काहीतरी शोध लागलेला आहे. स्टॅफेलोकोकस बॅक्टेरिया आहे तो. आणि कुणाला अलेक्झांडर फ्लेमिंगला कोणाचा शोध लावला त्यांनी पेनिसिलिन टॅबलेटचा. ऑब्झर्व दॅट द माउल्ड ग्रोईंग ऑन दिस ऑन वन ऑफ द अनवॉश्ड कल्चर प्लेट्स अराउंड द स्टॅफेलोकोकस कुड नॉट ग्रो. ही फाउंड आउट दॅट वॉज ड्यू टू द केमिकल प्रोड्यूस्ड बाय द बाउल्ड अँड ही नेम्ड इट ॲज अ पेनिसिलिन. आफ्टर द माउल्ड पेनिसिलियम नोटॅटियम. माउल्डचं नाव काय पेनिसिलियम नोटॅटम. पेनिसिलियम नोटॅटम हे नाव आहे त्या माउल्डचं. ठीक आहे. हाऊएव्हर इट्स फुल पोटेन्शियल ॲज इट्स इफेक्टिव्ह अँटीबायोटिक वॉज डिस्टॅब्लिश्ड मच लेटर बाय द अर्न्स्ट चेन अँड फ्लोरे. चेन अँड फ्लोरे यांनी इंडस्ट्रियल स्केलला म्हणा किंवा इफेक्टिव्ह फुल पोटेन्शियल स्केलला म्हणा शोध लावला कोणाचा अँटीबायोटिकचा. म्हणजे 2-3 सायंटिस्ट आहेत अर्नस्ट चेन, फ्लोरे आणि अलेक्झांडर फ्लेमिंग. यांनी काय केलेलं आहे फुल पोटेन्शियल इफेक्टिव्ह अँटीबायोटिक लेवलला त्याला कधी आणलं त्यांनी. दिस अँटीबायोटिक वॉज एक्सटेन्सिव्हली यूज टू ट्रीट द अमेरिकन सोल्जर
वाउंडेड इन वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे अमेरिकन सोल्जर जे इंज्युअर झाले त्यांना ट्रीट करण्यासाठी हे पेनिसिलिन वापरलं गेलं. फ्लेमिंग, चेन अँड फ्लोरी वेअर अवॉर्डेड टू द नोबेल प्राइज इन 1945 फॉर दिस डिस्कवरी. तिघांना पण काय भेटला? नोबेल प्राइज मिळाला. नेक्स्ट आहे, आफ्टर पेनिसिलिन अदर अँटीबायोटिक्स वेअर ऑल्सो प्युरिफाईड फ्रॉम द अदर मायक्रोब्स. अँटीबायोटिक्स हॅव द ग्रेटली इम्प्रूव्ड अवर कॅपॅसिटी टू ट्रीट द डेडली डिसीज सच ॲज प्लेग, व्हूपिंग कफ, खाली कासी म्हणतो त्याला आपण, डायप्थेरिया, गालगोटू म्हणजे काय? डायप्थेरिया. नंतर लेप्रसी, कुष्ठरोग, विच इज यूज टू किल द मिलियन ऑल ओव्हर द ग्लोब्स. ठीक आहे. वी कॅनॉट इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट द अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सचा वापर ह्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी होतो. प्लेग, व्हूपिंग कफ, काली खासी म्हणतो त्याला, डायप्थेरिया, गालगोटू म्हणतो, लेप्रसी म्हणतो. हे 3-4 आजार आहेत लक्षात ठेवायचं. प्लेग, व्हूपिंग कफ, काली खासी. व्हूपिंग कफ म्हणजे काय? काली खासी. डायप्थेरिया म्हणजे काय? गालगोटू. डायप्थेरिया, गालगोटू आणि लेप्रसी म्हणजे काय? कुष्ठरोग. नेक्स्ट पॉइंट आहे, केमिकल्स, एन्झाइम्स अँड अदर बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स. मायक्रोब्स वेअर ऑल्सो यूज फॉर द कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सर्टन केमिकल्स लाईक ऑर्गॅनिक ऍसिड्स, अल्कोहोल अँड एन्झाइम्स. यांना बनवण्यासाठी पण वापर केला जातो. कोणाचा? अँटीबायोटिक्सचा. एक्झाम्पल्स ऑफ द ऍसिड्स प्रोड्युसर्स आर, आता ऍसिड बनवण्या, ऑर्गॅनिक ऍसिड बनवण्यासाठी वापरले जाणारे त्यातलं पहिले येतं ऍस्पारगिलस नायगर. ऍस्परगिलस नायगर जे ते कशासाठी आहे? सायट्रिक ऍसिड बनवण्यासाठी. ऍसिटोबॅक्टर ऍसिटी ते कशासाठी आहे? ऍसिटिक ऍसिड बनवण्यासाठी वापरते. क्लोस्ट्रोडियम ब्युटॅलिकम बॅक्टेरियम कशासाठी वापर आहे? ब्युटॅरिक ऍसिडसाठी आहे. ऍस्परगिलस नायगर कोण आहे? फंगस आहे. ऍसिटोबॅक्टर ऍसिटी कोण आहे? बॅक्टर नाव म्हणून काय? बॅक्टेरिया आहे. क्लोस्ट्रोडियम ब्युटेलिकम म्हणजे कोण आहे? तो बॅक्टेरियामध्ये लक्षात ठेवायचं. आणि लॅक्टोबॅसिली त्याच्यापासून काय बनतंय? लॅक्टिक ऍसिड बनते. काय बनते? लॅक्टिक ऍसिड. मग इथे 3-4 नावं महत्वाची आहेत. एक आहे सायट्रिक ऍसिड बनवण्यासाठी, ऍसिटिक ऍसिड बनवण्यासाठी, ब्युटायरिक ऍसिड बनवण्यासाठी आणि लास्ट आहे लॅक्टिक ऍसिड बनवण्यासाठी. 4 ऍसिड आहेत, सिट्रिक, ऍसिटिक, ब्युटॅरिक आणि लॅक्टिक. सिट्रिक ऍसिडसाठी आहे ऍस्परगिलस नायगर, ऍसिटिक ऍसिडसाठी आहे ऍसिटोबॅक्टर ऍसिटी, ब्युटायरिक ऍसिडसाठी आहे क्लोस्ट्रोडियम ब्युटिलिकम आणि लॅक्टिक ऍसिडसाठी आहे लॅक्टोबॅसिली. नेक्स्ट आहे ईस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सर्व्हिसी म्हणजेच बेकर सिस्ट असे म्हणतात. इज यूज टू फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. इथेनॉलच्या कमर्शियल प्रोडक्शनसाठी काय वापरतात? तर ईस्टला वापरतात. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द एन्झाइम्स. लायपेजेस आर यूज इन डिटर्जंट फॉर्म्युलेशन अँड आर हेल्पफुल इन रिमूव्हिंग द ऑइली स्टेन्स फ्रॉम द लॉन्ड्री. ठीक आहे. लायपेजेस कधी वापरतात? ऑइली स्टेनला रिमूव्ह करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये. यू मस्ट हॅव नोटीस दॅट द बॉटल्ड फ्रूट ज्यूस बॉट फ्रॉम द मार्केट आर क्लिअरर ॲज कम्पेअर टू दोज ऑफ द मेड ॲट होम. का? जे बॉटलमध्ये जे फ्रूट ज्यूस असतात ते क्लिअर का असतात? तर त्याचं कारण दिलेलं आहे. ते क्लिअर असायचं कारण हे, बिकॉज द बॉटल ज्यूस आर क्लॅरिफाईड बाय द यूज ऑफ द पेक्टिनेज अँड प्रोटीएज एन्झाईम. म्हणजे बॉटल ज्यूसमध्ये जे क्लिअर का असतात तर पेक्टिनेज आणि प्रोटीएज एन्झाईम बरं ट्रीट केल्यामुळे, पेक्टिनेज आणि प्रोटीएज एन्झाईम बरं ट्रीट केल्यामुळे ते काय असतात? बॉटल ज्यूस क्लिअर असतात. नंतर आहे स्ट्रेप्टोकायनेज. नेक्स्ट नाव आहे स्ट्रेप्टोकायनेज. प्रोड्युस्ड बाय द बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस अँड मॉडिफाईड बाय द जेनेटिक इंजिनिअरिंग इज यूज फॉर द क्लॉट बस्टर फॉर रिमूव्हिंग द क्लॉट्स फ्रॉम द ब्लड वेसल्स ऑफ द पेशंट्स. स्ट्रेप्टोकायनेज कशासाठी वापरतात? क्लॉट बस्टर म्हणून वापरतात त्याला, किंवा क्लॉट्स रिमूव्ह करण्यासाठी वापरतात. हु हॅव द अंडरगॉन द मायोकार्डियल इन्फरॅक्शन लिडिंग टू द हार्ट अटॅक. म्हणजे ते हार्टमध्ये ब्लॉकेजेस काढण्यासाठी त्याचा किंवा क्लॉट्स काढण्यासाठी त्याचा मदत होतो. अनदर बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स लाईक द सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन ए नावाचा मॉलिक्यूल दॅट इज युज्ड ॲज अन इम्युनोसप्रेसिव्ह एजंट इन अन ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट्स इज प्रोड्यूस्ड बाय द फंगस ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. मग सायक्लोस्पोरिन पॉलिस्पोरम पासून बनलेलं आहे. सायक्लोस्पोरिन ए, ट्रायकोडर्मा हे कोणी फंगस आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे सायक्लोस्पोरिन ए. स्टॅटिन्स प्रोड्यूस्ड बाय द ईस्ट. Statins produced by the yeast Monoscus purpurus have been commercialized as a blood cholesterol lowering agent. ब्लड मधलं कोलेस्टेरॉल लो करण्यासाठी कोण काम करतं? स्टॅटिन्स. कोण काम करतं? स्टॅटिन्स. कशापासून बनवतात? ईस्ट. त्याचं नाव काय? मोनस्कस पर्प्युरस. इट ऍक्ट्स ॲज अ कम्पॅरेटिव्हली इनहिबिटिंग द एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ द
कोलेस्टेरॉलचं सिंथेसिस करणारं जे एन्झाईम आहे त्याच्यावरती काम करण्याचं हे काम करतं. याच्यामध्ये महत्वाच्या कोण कोण आहेत इथं एस्परगिलस नायगर महत्वाचं आहे. ऍसिडोबॅक्टर ऍसिडी कशापासून बनले ते महत्वाचे आहे. क्लोस्ट्रोडियम ब्युटिलिकम आहे आणि लॅक्टोबॅसिली हे झाले 4. नंतर आहे सॅकॅरोमायसस सर्व्हिसी, याचा उपयोग कुठं होता अजून इथेनॉल बनवण्यामध्ये होतो. ठीक आहे. नंतर लायपेजचा वापर कुठं होतो रिमुव्हिंग द ऑइली स्टेन्स फ्रॉम द लॉन्ड्री. नंतर काय आहे नंतर बॉटल ज्यूस हे क्लॅरिफाईड कशाने करतात तर पेक्टिनेज आणि प्रोटीएज पासून. नंतर स्ट्रेप्टोकायनसचं काम काय आहे क्लॉट बस्टर म्हणून काम करणं आहे, म्हणजेच हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये मदत करायचं म्हणजे त्या क्लॉट्स काढण्याचं काम ते करतं कोण स्ट्रेप्टोकायनेज. नंतर आहे सायक्लोस्पोरिन ए, त्याचं काम काय आहे इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे, फंगस ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम पासून ते मिळवलेलं आहे. नंतर स्टॅटिन्स हा जो आहे की स्टेतो कशापासून बनवलेला आहे मोनॅस्कस परप्युरस पासून आणि त्याचं काम काय ब्लड कोलेस्टेरॉल लेवल काय करणं लोअर करणं, हा महत्वाचा पॉईंट आहे. इथं नावं खूप आहेत महत्वाची, ती नावं सगळीच सगळी नावं पाहिजेत. ही प्रत्येकावरती प्रश्न आहे. पेक्टिनेज प्रोटीएजेस बॉटल ज्यूसच्या रिलेटेड आहे. स्ट्रेप्टोकायनेज क्लॉट बस्टर हार्ट अटॅक ही मायोकार्डियल इन्फेक्शनच्या रिलेटेड आहे. सायक्लोस्पोरिन ए इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे, कशापासून बनवले ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम पासून हे फंगस आहे. स्टॅटिन्स हे पण कशापासून बनवले मोलस्कस परप्युरस पासून बनवले, ब्लड कोलेस्टेरॉल लेवल लोअर करायचं काम ते करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. पॉईंट आहे मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट याच्यामध्ये बघा वी नो that large quantity of the waste water are generated every day in cities and towns. ठीक आहे. A major component of this waste water is human excreta. म्हणजे मानवाचं जे माणसाकडून जे वेस्ट प्रोडक्ट जे एक्सक्रीट केले जातात ते कोण आहेत मेजर आहे. दिस म्युन्सिपल वेस्ट वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सीवेज. त्यालाच काय म्हणतात सीवेज म्हटलं जातं. इट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रोब्स. त्याच्यामध्ये कोण आहेत लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर आणि कोण आहे मायक्रोब्स आहे. मेनी ऑफ विच आर पॅथोजेनिक. Have you ever wondered where this huge quantity of the sewage or urban wastewater is disposed of daily? This cannot be discharged into the natural water bodies like rivers, streams directly. You can understand why. ठीक आहे, ते कळतंय. Before the disposal, hence sewage is treated in a sewage treatment plants. त्या सिवेजला कशामध्ये टाकलं जातं सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाठवलं जातं. ठीक आहे. म्हणजे जे एक्सक्रेटा हा जो वेस्ट आहे हा मेजर वेस्ट आहे, याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आणि मायक्रोब जास्त आहेत, याला सिवेज म्हटलं जातं आणि या सिवेजला सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाठवलं किंवा सेंड केलं जातं सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आता सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय होतं ते पाहिजे. टू मेक इट अ लेस पोल्युटिंग ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर इज डन बाय द हेट्रोट्रॉपिक मायक्रोब्स नॅचरली प्रेझेंट इन अ सिवेज. दिस ट्रीटमेंट इज कॅरीड आउट इन अ 2 स्टेजेस. आता ही जी ट्रीटमेंट आहे कशाची ESTP मधली सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधली जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट 2 स्टेजेसमध्ये. किती स्टेजेसमधली ट्रीटमेंट आहे 2. एक इज अ प्रायमरी ट्रीटमेंट, दुसरी आहे सेकंडरी ट्रीटमेंट. आता प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं प्रायमरी ट्रीटमेंट दिस ट्रीटमेंट स्टेप्स बेसिकली इन्व्हॉल्व्स द फिजिकल रिमूव्हल ऑफ अ पार्टिकल्स. याच्यामध्ये काय फिजिकल रिमूव्हल ऑफ अ पार्टिकल्स लार्ज पार्टिकल ॲज वेल ॲज स्मॉल पार्टिकल ऑल्सो फ्रॉम द सीवेज थ्रू द फिल्टरेशन प्रोसेस अँड अ सेडिमेंटेशन प्रोसेस. सेडिमेंटेशन आणि फिल्टरेशन प्रोसेसचा यूज करून प्रायमरी ट्रीटमेंट केलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये काय फिजिकल रिमूव्हल ऑफ अ पार्टिकल. दिस आर रिमूव्ड इन अ स्टेजेस. इनिशियली द फ्लोटिंग डेब्रिज इज रिमूव्ड बाय द सिक्वेन्शियल फिल्टरेशन. आधी काय केलं जातं फिल्टरेशन केलं जातं. देन द ग्रीट सॉइल अँड स्मॉल पेबल्स आर रिमूव्ड बाय द सेडिमेंटेशन. मग आधी काय करतात आधी फिल्टरेशन नंतर सेडिमेंटेशन केलं जातं. ऑल सॉलिड दॅट आर सेटल जे होतं त्याला म्हणतो प्रायमरी स्लज अँड द सुपरनंट फॉर्म्स द इफ्लुएंट. द इफ्लुएंट फ्रॉम द प्रायमरी सेटलिंग टँक इज टेकन फॉर द सेकंडरी ट्रीटमेंट. त्याचं काय केलं जातं सेकंडरी ट्रीटमेंट केलं जातं. म्हणजे स्टार्टिंगला जे वेस्ट असणार आहे त्या वेस्टमध्ये काय केलं जाणार आहे पहिल्यांदा त्याचं प्रायमरी ट्रीटमेंट केलं जाणार आहे आणि प्रायमरी ट्रीटमेंट केल्यानंतर जे खाली सेटल होतं त्याला म्हणतो प्रायमरी स्लज आणि जे वरती असतं सुपरनंट असतं वरती तरंगत असतं त्याला म्हणतो इफ्लुएंट. 2 शब्द महत्वाचे आहेत. इफ्लुएंट म्हणजे काय आणि सुपरनंट म्हणजे काय. दिस इफ्लुएंट जे वरती तरंगत येते त्याला आपण सेकंडरी ट्रीटमेंटसाठी पाठवतो. नेक्स्ट आहे सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट जरा थोडीशी मोठी ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये काय होतं
द प्रायमरी इफ्लुएंट इज पास्ड इन टू द लार्ज एरेशन टँक. त्याला कशामध्ये पाठवलं जातं? लार्ज एरेशन टँकमध्ये पाठवलं जातं. वेअर इट इज अ कॉन्स्टंटली ॲगिटेटेड मेकॅनिकली अँड एअर इज पंप्ड इन टू इट. एअरचं पंपिंग केलं जातं. दिस अलाउज द विगरस ग्रोथ ऑफ द युजफुल एरोबिक बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स इन टू द फ्लॉक्स. फ्लॉक्स म्हणजे मासेस ऑफ द बॅक्टेरिया असोसिएटेड विथ द फंगल फिलामेंट्स टू फॉर्म द मेश लाईक स्ट्रक्चर. ते काय करतात? मेश लाईक जाळी तयार करतात. वाईल ग्रोविंग दिस मायक्रोब्स consume the major part of the organic matter in the effluent. This significantly reduces the biochemical oxygen demand of the effluent. ऑक्सिजन डिमांड काय करतं? हळूहळू कमी कमी जातं कारण की ते डायजेस्ट करायचं काम केलं जातं. BOD refers to the amount of oxygen that would be consumed if all organic matter in 1 liter of water were oxidized by the bacteria. मग काय जेवढा ऑक्सिजन कंझ्युम करावं लागेल ते हळूहळू काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे कारण की एरोबिक बॅक्टेरियाची ग्रोथ झाल्यामुळं ते ऑर्गॅनिक मॅटर ते हळूहळू खात जातात. त्यामुळे डिमांड कमी 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 होत जाणार आहे कारण की ऑर्गॅनिक मॅटर कमी कमी होणार आहे. द सिवेज वॉटर इज ट्रीटेड टिल द BOD इज रिड्युस्ड. BOD कमी करतोय तोपर्यंत करायचं आहे. त्यानुसारच आपण सिवेज वॉटरला ट्रीटमेंट चालू आहे. द BOD टेस्ट मेजर्स द रेट ऑफ अपटेक ऑफ ऑक्सिजन बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम इन अ सॅम्पल ऑफ वॉटर अँड दस इनडायरेक्टली BOD मेजर्स मेजर ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. BOD काय मेजर करतं? ऑर्गॅनिक मॅटर किती आहे? BOD जास्त, ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे, डिमांड जास्त आहे. ग्रेटर द BOD ऑफ वेस्ट वॉटर मोर इज इट पोल्युटिंग पोटेन्शियल. BOD जास्त असेल तर पोल्युटिंग पोटेन्शियल काय असणार आहे? जास्त असणार आहे. BOD कमी करणं हे ते असते. BOD म्हणजे काय? बायोलॉजिकल किंवा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड त्याला म्हणतात. वन्स द BOD ऑफ द सिवेज ऑर वेस्ट वॉटर वन्स द BOD of sewage or wastewater is reduced significantly, the effluent is then passed through the settling tank where the bacterial flocks are allowed to sediment. This sediment is called as the activated sludge. The small part of this activated sludge is pumped back into the aeration tank to serve as an inoculum for the useful aerobic bacteria. The aerobic bacteria growth साठी ते परत पाठवलं जातात. The remaining major part of the sludge is pumped into the large tank called as the anaerobic sludge digester. Here the other kind of the bacteria which grow anaerobically digest the bacteria and the fungi in the sludge. During this digestion, the bacteria produces the mixture of the gases such as the methane, hydrogen sulfide and carbon dioxide. These gases forms the biogas and can be used as a source of energy and it is inflammable. The effluent from the secondary treatment plants is generally released into the natural water bodies like rivers and streams and aerial such plant as shown in figure this असं ते दिसत आहे. You can appreciate how the microbes play major role in the treating the million gallons of the wastewater every day across the globe. This methodology has been practiced for the more than 1 century now. Till the date, no man-made technology has been able to rival the microbial treatment in a ऑफ सीवेज. बरोबर, ठीक आहे. आतापर्यंत कुठे टेक्निक आले नाहीये. यू आर अवेअर दॅट ड्यू टू द इन्क्रीजिंग द अर्बनायझेशन सीवेज इज बिंग प्रोड्यूस्ड इन अ मच लार्जर क्वांटिटी दॅन इवन बिफोर. हाउएवर द नंबर ऑफ द सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स has not been increased enough to treat the large quantities, so the untreated sewage is often discharged directly into the river, leading to their pollution and increasing the waste waterborne disease. ठीक आहे. अनट्रीटेड जर वेस्ट टाकलं, कसं टाकलं? अनट्रीटेड वाला डिस्चार्ज जर केलं ते तर त्याच्यामुळं आजार होतील, वॉटरबॉर्न डिसीज आणि पोल्युशन पण होऊ शकतं. द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इनिशिएट द गंगा ॲक्शन प्लॅन अँड यमुना ॲक्शन प्लॅन टू सेव्ह देअर मेजर रिव्हर्स ऑफ अवर कंट्री फ्रॉम द pollution. Under these plans, it is proposed to build a large number of the sewage treatment plants so that only treated sewage may be discharged in the river. Treated sewage जाईल असं त्याच्यामध्ये त्याच्यात काय आहे त्याचं थोडक्यात आहे. नंतर काय म्हणलं? व्हिजिट टू द सिवेज ट्रीटमेंट प्लांट सिच्युएटेड इन एनी प्लेस नियर हे काय गरज नाही, त्याचं काय एवढं महत्वाचं नाही. आता जो पॉईंट पाहिलाय, आता काय पॉईंट पाहिलाय? मायक्रोब्स इन अ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. हेडिंगचं नाव काय आहे? मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट प्लांट. ट्रीटमेंट सिवेज ट्रीटमेंट. आता प्रत्येक दिवशी जर बघितलं जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते वेस्ट रिमूव्ह केलं जातं कोणाकडून? लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून. आणि ते वेस्ट रिमूव्ह केलेलं जे आहे ते एव्हरीडे खूप जास्त प्रमाणात आहे. एवढे काय जास्त प्रमाणात. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे? ह्युमन एक्सक्रिटाचं आहे. कोणाचं आहे? ह्युमन एक्सक्रिटा. याचं प्रमाण कसं आहे? जास्त प्रमाणात आहे. ह्युमन एक्सक्रिटा कसं आहे? जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं हे जे ह्युमन एक्सक्रिटा आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय आहे? ऑर्गॅनिक मॅटर आहे. आणि दुसरं कोण आहे?
मायक्रोब्स यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि या ह्युमन एक्सक्रिटाला ट्रीट करणं गरजेचं आहे किंवा यालाच आपण म्हणतो ट्रीट करणं गरजेचं आहे, यालाच म्हणतात सीवेज आणि याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. याची ट्रीटमेंट करत असताना त्याची ट्रीटमेंट कसं करतात, STPs मध्ये करतात. त्याची ट्रीटमेंट कशामध्ये करतात, STPs मध्ये करतात. सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्येच याची ट्रीटमेंट केली जाते. ठीक आहे. आता या STP मध्ये ट्रीटमेंट करत असताना ह्या STP मध्ये म्हणजे कोणाचे, सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये, सिवेज ट्रीटमेंट प्लांट याच्यामध्ये पाहत असताना ट्रीटमेंट करत असताना हे 2 वेजनी केली जाते. सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ह्याची ट्रीटमेंट करत असताना ते 2 स्टेजमध्ये ट्रीटमेंट आहे. ह्याची ट्रीटमेंट किती स्टेजमध्ये, 2 स्टेजमध्ये. एक आहे प्रायमरी ट्रीटमेंट आणि दुसरी आहे सेकंडरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट. आता प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं बघा, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जे वेस्ट आहे त्याला फिजिकली रिमूव्ह केलं जातं. फिजिकल रिमूव्हल ऑफ वेस्ट. याच्यामध्ये हे करत असताना फिल्टरेशन केलं जातं, सिक्वेन्शियल फिल्टरेशन आणि देन सेडिमेंटेशन केलं जातं. काय केलं जातं, सेडिमेंटेशन, फिल्टरेशन अँड देन सेडिमेंटेशन केलं जातं. ठीक आहे. आणि सेडिमेंटेशन कशासाठी केलं जातं, तर ग्रीटला रिमूव्ह करण्यासाठी किंवा काय ग्रीट किंवा काय म्हणतो आपण लिक्विड पोर्शनला रिमूव्ह करण्यासाठी. आता पहिल्यांदा बघा, समजा हे असं स्ट्रक्चर आहे, इथं ग्रीट चेंबर दिसतोय, हा ग्रीट चेंबर आहे आणि नंतर आहे सेडिमेंटेशन टँक. हा कोणता आहे, ग्रीट चेंबर. जे वेस्ट पार्टिकल आहे इथं त्याला फिल्टर लावले, इथं काय लावलं, फिल्टर. ह्या फिल्टरमधून ते पास होऊन ते जाणार आहे ग्रीट चेंबरमध्ये. ग्रीट चेंबरमध्ये इथला जो सॉलिड पार्ट आहे म्हणजे सॉलिडचा जो पार्ट आहे म्हणजे मातीसारखा, ते इथं होणार डिपॉझिट. आणि उरलेला लिक्विडचा जो पोर्शन आहे तो लिक्विडचा पोर्शन जाणार आहे सेडिमेंटेशन टँककडे. इथं काय आहे, सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन टँकमध्ये, मग सेडिमेंटेशन टँकमध्ये काय आहे, ठीक आहे, जे फ्लोटिंग डेब्रिस आहे, ते फ्लोटिंग डेब्रिस रिमूव्ह करण्यासाठी फिल्टरेशन प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे, फिल्टरेशन प्रोसेसने फ्लोटिंग डेब्रिसला काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. आणि सेडिमेंटेशन टँक किंवा जे ग्रीट आहे, ग्रीट म्हणजे सॉलिड, ग्रीटचं रिमूव्हल करण्यासाठी कोणती आहे, सेडिमेंटेशन प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, सेडिमेंटेशन प्रोसेसने ग्रीटला रिमूव्ह केलं जातं. तर फ्लोटिंग डेब्रिसला रिमूव्ह करण्यासाठी कोणती मेथड आहे, फिल्टरेशन, सिक्वेन्शियल फिल्टरेशन. ठीक आहे. ज्यावेळेस आता हे जे सॉलिड पार्टिकल जे सेटल होणार इथं त्याला म्हणतो प्रायमरी स्लज. त्याला काय म्हणतात, प्रायमरी स्लज. आणि त्याच्यावरती जे तरंगणारा जो पोर्शन असणार आहे, ऑरेंज पेन दाखवतो इथं वरचा, त्याला म्हणणार आहे इफ्ल्युएंट. ॲट द एंड ऑफ द प्रायमरी ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट, व्हॉट हॅपन्स ओव्हर हिअर इज, ते प्रायमरी ट्रीटमेंट बद्दल चाललेलं आहे आपलं. ॲट द एंड ऑफ द प्रायमरी ट्रीटमेंट, प्रायमरी स्लज प्लस इफ्ल्युएंट इज फॉर्म्ड. कधी, प्रायमरी ट्रीटमेंटच्या एंडला. मग प्रायमरी ट्रीटमेंट झाल्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये काय, हा जो इफ्ल्युएंट आहे, हा इफ्ल्युएंट बाजूला करून ह्या इफ्ल्युएंटला एरेशन टँकमध्ये पास केलं जातं. एरेशन टँकमध्ये पास केलं जातं. कोणाला, ह्या इफ्ल्युएंटला. तर ते बघणार आहे आपण सेकंडरी ट्रीटमेंट. नेक्स्ट वन इज द सेकंडरी ट्रीटमेंट. इज प्रायमरी ट्रीटमेंट नंतर सेकंडरी ट्रीटमेंट.
हां, प्रायमरी ट्रीटमेंट नंतर कोणती ट्रीटमेंट आहे? सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट करत असताना काय केलं जातं? सेकंडरी ट्रीटमेंट करत असताना जो इफ्ल्युएंट तयार झालेला आहे किंवा त्याला आपण म्हणू प्रायमरी इफ्ल्युएंट, तो प्रायमरी इफ्ल्युएंटचा जो पोर्शन आहे त्या प्रायमरी इफ्ल्युएंटला एरेशन टँकमध्ये पाठवलं जातं. एरेशन टँक म्हणजे इथं हवा असणारा टँक आहे, ठीक आहे. आणि त्या एरेशन टँकला कॉन्स्टंटली ॲगिटेट केलं जातं, त्याला ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो. कॉन्स्टंटली काय केलं जातं? त्याला ॲगिटेड कॉन्स्टंटली. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? एअर पण पंपिंग केलं जातं, ठीक आहे. आणि याच्यात काय केलं? कंटिन्युअस एअर पंपिंग केलं जातं. बरं, याच्यामुळं काय होणार आहे? याच्यामुळं या एरेशन टँकमध्ये युजफुल बॅक्टेरिया जे असतील, युजफुल एरोबिक बॅक्टेरिया यांची ग्रोथ होणार आहे. एरोबिक बॅक्टेरिया यांची ग्रोथ होत जाणार आहे. युजफुल एरोबिक बॅक्टेरियाची ग्रोथ होणार आहे. कशामुळे? ते एरेशन टँकमध्ये प्रायमरी इफ्ल्युएंट टाकल्यानंतर, ठीक आहे. आणि हे युजफुल एरोबिक बॅक्टेरिया पुढे जाऊन फ्लॉक्स फॉर्म करणार आहेत. काय फॉर्म करणार आहेत? फ्लॉक्स तयार करणार आहे. युजफुल एरोबिक बॅक्टेरिया काय तयार करणार आहेत? फ्लॉक्स तयार करणार आहे. फ्लॉक्स म्हणजे काय? फ्लॉक्स म्हणजे थवा. फ्लॉक्स म्हणजे काय असणार आहे? थवा. सोप्या भाषेत इथं थवा तयार करणार आहेत. थवा म्हणजे काय? इथं बॅक्टेरिया नेटवर्क लाईक स्ट्रक्चर करणार आहे. बॅक्टेरिया फंगाय सोबत मेश लाईक स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे. मेश लाईक स्ट्रक्चर फॉर्म करणार आहे. मग हे जे फ्लॉक्स आहेत किंवा हे जे युजफुल बॅक्टेरिया आहेत, हे युजफुल बॅक्टेरिया काय करणार आहेत? हे मायक्रोब्स किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया, एक सेकंड, हे युजफुल बॅक्टेरिया जे इफ्ल्युएंट मधलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, इफ्ल्युएंट मधलं जो ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे तो ऑर्गॅनिक मॅटर खाण्याचं काम करणार आहेत. ऑर्गॅनिक मॅटर काय करणार? ते डायजेस्ट करणार आहेत किंवा कन्झ्युम करायचं काम करणार आहेत. कोण? हे फ्लॉक्स. ते कन्झ्युम केल्यामुळं जे ऑक्सिजनची डिमांड आहे, कोणत्या ऑक्सिजन? बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ही काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच काय कमी होणार आहे? BOD कमी होणार आहे. डिमांड करणार आहे कोणाची? पण कोणाचं चाललंय? इफ्ल्युएंट. मग ह्या बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बद्दल माहिती लक्षात ठेवायची. हा जो बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, ही डिमांड कोणाची आहे? ऑक्सिजनची डिमांड आहे. BOD काय आहे? इट इज अ डिमांड ऑफ ऑक्सिजन, किंवा यालाच म्हणू शकतो अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम बाय द बॅक्टेरिया. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन consumed by bacteria, consumed by the bacteria to oxidize all the organic matter, to oxidize all organic matter. मग मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर जर कमी झाला तर BOD पण काय कमी होणार आहे, ठीक आहे. मग BOD जर जास्त असेल, लक्षात ठेवायचं, BOD जास्त, पोल्युशन जास्त, किंवा ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे कशामध्ये? इफ्ल्युएंटमध्ये. इफ्ल्युएंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. नंतर आता हे सगळं झाल्यानंतर हा जो इफ्ल्युएंट असणार आहे, एरोबिक बॅक्टेरियांची ग्रोथ केली, तो जो इफ्ल्युएंट असणार आहे त्या इफ्ल्युएंटला पुढे जाऊन परत सेटलिंग टँकमध्ये पाठवलं जातं. जो इफ्ल्युएंट आहे त्या इफ्ल्युएंटला सेटलिंग टँकमध्ये सेंड केलं जातं. सेटलिंग टँक्समध्ये पाठवलं जातं किंवा सेंड केलं जातं. तिथं पण काय आहे? तिथं त्या सेटलिंग टँक्समध्ये जे फ्लॉक्स आहेत, ते फ्लॉक्सचं सेडिमेंटेशन होतं, ते खाली जमा होतात. आणि त्या फ्लॉक्सला खाण्यासाठी सेडिमेंटेशन होतं, आणि ते फ्लॉक्सचं सेडिमेंटेशन होतं, आणि तिथं जे तयार होणारी जी स्लज आहे त्याला म्हणतो ऍक्टिव्हेटेड स्लज. आणि ह्या स्लजला खाण्यासाठी, ठीक आहे, या स्लजलाच खाण्यासाठी, आता ही ऍक्टिव्हेटेड स्लज म्हणजे कोण आहे? तो इफ्ल्युएंट मधला कोण आहे? युजफुल बॅक्टेरियाचं आहे. कशापासून आहे? युजफुल बॅक्टेरिया. ह्यातला काही पोर्शन परत वरच्या टँकमध्ये पाठवलं जातं, काही पोर्शन परत सेंड टू द अप्पर टँक, किंवा कोणता टँक? एरेशन टँकमध्ये पाठवलं जातं. एरेशन टँकमध्ये का? टू मेक द इनॉक्युलम. इनॉक्युलम म्हणजे काय? त्याची ग्रोथ होण्यासाठी स्टार्टर मीडियम पाठवणं.
हां, आता ह्या स्लजमधला जो रिमेनिंग पार्ट आहे म्हणजे राहिलेला पोर्शन, ह्या राहिलेल्या पोर्शनचं काय केलं जाणार आहे? ह्या राहिलेल्या पोर्शनला अनएरोबिक स्लज डायजेस्टरमध्ये टाकतात. अनएरोबिक स्लज डायजेस्टरमध्ये सेंड केलं जातं. डायजेस्टरमध्ये काय केलं जातं? सेंड केलं जातं, पाठवलं जातं. ठीक आहे. तिथं हे युजफुल बॅक्टेरिया अँड फंजाय काय होणार आहेत? डायजेस्ट होणार आहेत. आणि हे डायजेस्ट होत असताना काही गॅस बाहेर पडणार आहेत. गॅस काय होणार आहेत? इव्हॉल्व. मग ते गॅस कोणता आहे? मिथेन आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे आणि ETC, म्हणजे हे गॅस कसे आहेत? विषारी गॅस बाहेर पडतात आणि यालाच म्हणतो बायोगॅस. आणि जे राहिलेलं रिमेनिंग जे इफ्ल्युएंट आहे ते इफ्ल्युएंट परत एन्व्हायरमेंटमध्ये पाठवलं जातं, परत नॅचरल बॉडीजमध्ये पाठवलं जातं. नॅचरल बॉडीजमध्ये सेंड केलं जातं. नॅचरल बॉडीजमध्ये काय केलं जातं? सेंड केलं जातं. महत्वाचं आहे. मग शॉर्टकटमध्ये जर बघितलं तर आता इथे शॉर्टकटमध्ये लिहितोय आपण. आता स्टार्टिंगला काय झालं बघा, प्रायमरी ट्रीटमेंट संपल्यानंतर जे तयार झालं त्याला म्हणतो आपण प्रायमरी इफ्ल्युएंट. प्रायमरी इफ्ल्युएंट. ठीक आहे, प्रायमरी इफ्ल्युएंट. ह्या प्रायमरी इफ्ल्युएंटला आपण टाकतो एरेशन टँकमध्ये. कोणत्या टँकमध्ये टाकतात? एरेशन टँकमध्ये. नंतर एरेशन टँकमध्ये त्याला कॉन्स्टंटली काय करतो? ॲगिटेट करतो. ठीक आहे. नंतर याच्यामुळं काय होतं? इथं एरोबिक बॅक्टेरिया, जे युजफुल बॅक्टेरिया आहेत ते ग्रो होतात, त्यांची ग्रोथ होती. ठीक आहे. आणि ते काय करतात? त्या सिवेजमधलं किंवा इफ्ल्युएंटमधलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला काय करतात? ते कन्झ्युम करतात. ऑर्गॅनिक मॅटरला काय करतात? ते कन्झ्युम करतात. ह्या ऑर्गॅनिक मॅटरला कन्झ्युम केल्यामुळे त्याचा जो BOD आहे इफ्ल्युएंटचा, तो BOD काय होणार आहे? कमी होणार आहे. BOD ऑफ इफ्ल्युएंट बिकम लेस. कारण तो ऑर्गॅनिक मॅटर कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. नंतर BOD कमी झाला, नंतर जे रिमेनिंग जो राहिलेला इफ्ल्युएंट आहे त्या इफ्ल्युएंटला आपण टाकतो सेटलिंग टँकमध्ये. इफ्ल्युएंटला कुठे टाकतो? सेटलिंग टँकमध्ये. सेटलिंग टँकमध्ये टाकल्यानंतर त्यातला काही पार्ट सेटलिंग टँकमध्ये टाकल्यानंतर त्यातला काही पार्ट आपण टाकतो अनएरोबिक सेटलिंग टँकमध्ये टाकतो. मग जे फ्लॉक्स तयार झाले होते ते फ्लॉक्सचे सेडिमेंट तयार होतात. फ्लॉक्सचे काय होतात? सेडिमेंटेड होतात. ते सेडिमेंटेड, त्यालाच म्हणतो आपण ऍक्टिव्हेटेड स्लज. त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्हेटेड स्लज. नंतर जे सेडिमेंटेड फ्लॉक्स आहेत किंवा हे जे वरचे जे तयार झालेलं आहे, जे वरचं जे मटेरियल आहे त्याला परत आपण टाकतो स्लज डायजेस्टरमध्ये. जी खाली जी स्लज असणार त्याला डायजेस्ट करण्यासाठी. ठीक आहे. आणि कशा असणार आहे? अनएरोबिक असणार आहे, तिथं हवा वगैरे नसणार आहे. ठीक आहे. अनएरोबिक स्लज डायजेस्टर. नंतर मग त्या स्लजला डायजेस्ट करतात अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया डायजेस्ट दॅट स्लज. पण ते डायजेस्ट केल्यानंतर काय तयार होतो? बायोगॅस रिमूव्ह होतो. काय होतो? बायोगॅस बाहेर पडतो. वेगवेगळ्या प्रकारचे गॅस इथे बाहेर पडतात. मग मिथेन असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, ETC हे बाहेर पडतं. हे झालं मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट प्लांट. मग नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये बायोगॅसच्या प्रोडक्शनमध्ये काय ते इम्युन ॲक्शन प्लॅन काय ते सगळे प्लॅन पाहून घ्यायचे. द मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट हॅज इनिशिएटेड द गंगा ॲक्शन प्लॅन, इम्युन ॲक्शन प्लॅन. मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ द बायोगॅस. बायोगॅस प्रोडक्शनमध्ये मायक्रोब्सचा काय काय वापर होतो? ठीक आहे. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ द गॅसेस. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ द गॅसेस कंटेनिंग द प्रिडॉमिनेटली द मिथेन्स. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोण आहे? तर मिथेन आहे. प्रोड्यूस बाय द मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी अँड बाय विच द मे बी यूज ॲज फ्यूल. ते फ्यूल म्हणून वापरलं जातं. बायोगॅसला फ्यूल म्हणून वापरला जातो. नंतर बघा हे 8वी-9वी शिकलेलो आहे बायोगॅसचं स्ट्रक्चर वगैरे. You have learned that the microbes produces the different types of the gaseous end products during the growth and metabolism. म्हणजेच काय आहे? हे जे मायक्रोब्स आहेत ते मेटाबॉलिक प्रोसेसच्या वेळेस किंवा ग्रोथच्या वेळेस काही गॅसेस रिलीज करतात. कोण? हे मायक्रोब्स. द टाईप ऑफ द गॅस प्रोड्युस्ड डिपेंड अपॉन द मायक्रोब्स अँड ऑर्गॅनिक सबस्ट्रेट दे युटिलाइज.
कोणत्या टाईपचा गॅस ते प्रोड्यूस करणार हे डिपेंड कशावरती आहे, ऑर्गॅनिक मॅटर कोणता युटिलाइज करणार त्याच्यावरती. इन द एक्झाम्पल सायटेड इन द रिलेशन टू द फर्मेंटेशन ऑफ द डफ, चीज मेकिंग अँड प्रोडक्शन ऑफ द बेवरेजेस, द मेन गॅस प्रोड्यूस वॉज CO2. म्हणजे 3 एक्झाम्पल दिले आहेत बघा. कोणतं चीज मेकिंग, फर्मेंटेशन अँड प्रोडक्शन ऑफ द बेवरेजेस. इथं कोणता गॅस प्रोड्यूस होतो, CO2 गॅस प्रोड्यूस होतोय. हाऊएव्हर सर्टन बॅक्टेरिया विच ग्रो अनएरोबिकली ऑन सेल्युलोजिक मटेरियल, म्हणजे प्लांटच्या रिलेटेड मटेरियलवरती, इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इथं शब्द महत्वाचा आहे, अनएरोबिक, produces the large amount of the methane along with the CO2 and H2. Along with the CO2 and H2. Produces the large amount of this. म्हणजे काही बॅक्टेरिया असे आहेत जे सेल्युलोजिक मटेरियलचा यूज करून अनएरोबिकली मिथेन CO2 H2 प्रोड्यूस करतात. दिस बॅक्टेरिया आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज द मिथॅनोजेन्स. त्या बॅक्टेरियालाच काय म्हणतात, मिथॅनोजेन्स म्हणतात. अँड वन सच कॉमन बॅक्टेरियम इज मिथॅनोबॅक्टेरियम. त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे, मिथॅनोबॅक्टेरियम. दिस बॅक्टेरिया आर कॉमनली फाउंड इन द अनएरोबिक स्लज ड्युरिंग द सिवेज ट्रीटमेंट. हे कुठल्या वेळेस सापडतात, अनएरोबिक स्लजमध्ये सापडतात सिवेज ट्रीटमेंट वेळी. दिस बॅक्टेरिया आर ऑल्सो प्रेझेंट इन द रुमेन ऑफ अ कॅटल. ते कॅटलच्या म्हणजे जे स्टमक जे रुमिनंट ॲनिमल आहेत त्यांच्या गटमध्ये पण ते सापडतं. कोण, मिथॅनोजेन्स की मिथॅनोबॅक्टेरियम्स. नंतर अ लॉट ऑफ सेल्युलोजिक मटेरियल प्रेझेंट इन द फूड ऑफ द कॅटल ऑल्सो प्रेझेंट इन द रुमेन. ठीक आहे, असू दे. इन अ रुमेन दिस बॅक्टेरिया हेल्प्स इन द ब्रेकडाऊन ऑफ द सेल्युलोज अँड प्ले द इम्पॉर्टंट रोल इन द न्यूट्रिशन इन ऑफ कॅटल. ते कॅटलच्या न्यूट्रिशनमध्ये पण मदत करतं. कोण, मिथॅनोबॅक्टेरियम्स. रुमिनंट ॲनिमलमध्ये त्यांच्या गटमध्ये प्रेझेंट असतात. द एक्सक्रिटा किंवा काऊ डंग म्हणतो आपण, कॅटल डंग म्हणतो, इज कॉमनली कॉल्ड ॲज अ गोबर. त्याला काय म्हणतात, शेण म्हणतात, गोबर म्हणतात. इज रिच इन दिस बॅक्टेरिया. याच्यामध्ये मिथेनोजेन्स जास्त असतात. डंग कॅन बी युज्ड फॉर द जनरेशन ऑफ द बायोगॅस कॉमनली कॉल्ड ॲज अ गोबर गॅस. हे जे काऊ डंग आहे, हे जे शेण आहे, ते बायोगॅस बनवण्यासाठी मदत करतात. ऑलरेडी बायोगॅस प्लांट वगैरे पाहिलेला आहे आपण. द बायोगॅस प्लांट 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न. The biogas plant consists of the concrete tank in which bio-waste are collected and a slurry of the dung is fed. त्याच्यामध्ये स्लरी टाकलं जातं, शेण टाकलं जातं. A floating cover is placed over the slurry. एक कवर टाकलं जातं. Which keeps on rising as the gas is produced in the tank due to the microbial activity. The biogas plant has an outlet which is connected to the pipe. एक आउटलेट आहे, ती कशाला कनेक्टेड आहे, पाईप आहे. टू सप्लाय द बायोगॅस टू द नियरबाय हाऊसेस. द स्पेंट स्लरी इज रिमूव्ड थ्रू द अनदर आउटलेट अँड मे बी युज्ड ॲज अ फर्टिलायझर. ठीक आहे, स्पेंट म्हणजे जे यूज केलेली जी आहे ती कुठं टाकतो आपण, ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज केली जाती. द कॅटल डंग इज अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी इन अ रुरल एरिया where the cattle are used for the variety of the purposes. So the biogas plants are more often built in rural area. ते rural area मध्ये जास्त प्रमाणात सापडतात. The biogas thus produced is used for the cooking and lighting. कशासाठी वापरतात, कुकिंगसाठी आणि लाइटिंगसाठी वापरतात. द पिक्चर ऑफ द बायोगॅस, हा बायोगॅस प्लांटचा पिक्चर आहे. इथून टाकतोय शेण, ते इथं डायजेस्ट होणार आहे. इथे एक फ्लोटिंग कवर असतं. गॅस जसा जसा प्रोड्यूस होईल तसं तसं एक कवर वरती जाणार आहे. हा जो मधला पार्ट याला म्हणतो डायजेस्टर. आणि इकडच्या बाजूला एक टँक स्लज आहे इथं, किंवा आउटलेट पण म्हणू शकतो. इथं काय आउटलेट. हा जो मधला जो टँक आहे त्या टँकला काय म्हणतो आपण, बायो वेस्ट आर कलेक्टेड. कॉन्क्रीट टँक, त्या टँकला काय म्हणतात, कॉन्क्रीट टँक. हा जो मधला आहे याला म्हणतो कॉन्क्रीट टँक, त्याला डायजेस्टर असे म्हटलं जातं. द टेक्नॉलॉजी ऑफ द बायोगॅस प्रोडक्शन वॉज डेव्हलप्ड इन इंडिया मेनली ड्यू टू द एफर्ट्स ऑफ द इंडियन ॲग्रिकल्चरल किंवा IARI अँड खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन KVIC. म्हणजे हे जे ही जी टेक्नॉलॉजी कोणी आणलेली आहे, आरी आणि KVICने, आरी आणि KVICने ही
टेक्निक आणलेलं आहे कोणाचं, बायोगॅसचं. नंतर काय म्हणलेलं आहे, इन्क्वायरी द व्हिजिट द बायोगॅस प्लांट. ठीक आहे, पुढचं काय गरजेचं नाही, व्हिजिट वगैरे करा असं म्हटलेलं आहे, हे महत्त्वाचं नाही. नेक्स्ट आहे मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट आणि मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. 2 पॉईंट राहिलेत. पहिलं येतं मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट. बायो म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला कंट्रोल करणं. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कशाला, ग्रोथला कंट्रोल करणं, यासाठी पण मायक्रोब्सचा वापर केला जातो. मग त्यात काय काय दिलेलं आहे ते पाहिजे. ठीक आहे, काय काय दिलं ते पाहिजे. आता 1 बाय 1 जर पाहायचं म्हटलं, आता जे पाहिलं ते हां, इथं जो पॉईंट बघितला मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन, इन द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस किंवा बायोगॅस प्रोडक्शन. आता यातलं पहिल्यांदा काय म्हणलं, बायोगॅस म्हणजे काय. बायोगॅस म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ गॅस. बायोगॅस काय, बायोगॅस इज मिक्सचर ऑफ गॅस, मिक्सचर ऑफ गॅस. इट मेनली कोण याच्यात जास्त, CH4 जास्त, याच्यात कोण आहे, मिथेन जास्त आहे. ठीक आहे, आणि हा प्रोड्यूस कसं होतो, इट इज प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. इट इज प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. म्हणजेच हा बायोगॅस कसा प्रोड्यूस झालेला आहे, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीने प्रोड्यूस झालेला आहे. कोण, बायोगॅस. आणि या बायोगॅसचा वापर कुठं करतात, कुकिंगसाठी अँड लाइटिंगसाठी यूज करतात. कुणाचा, बायोगॅसचा यूज कुठे, कुकिंग आणि लाइटिंगसाठी. ठीक आहे, आता बायोगॅस फॉर्म करण्यासाठी एक बॅक्टेरिया काम करतो. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मिथॅनोबॅक्टेरियम. हे मिथॅनोबॅक्टेरियम काय करतात, जे सेल्युलोजिक मटेरियल आहे, सेल्युलोजिक मटेरियल, या सेल्युलोजिक मटेरियलवरती अनएरोबिकली ग्रो करतात. सेल्युलोजिक मटेरियलवरती अनएरोबिकली ग्रो करतात. कोण, मिथॅनोबॅक्टेरिया. आणि काय प्रोड्यूस करतात, बायोगॅसला प्रोड्यूस करतात. बायोगॅसला काय करतात, प्रोड्यूस करतात. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सेल्युलोजिक मटेरियलवरती अनएरोबिकली ग्रो करणारे मिथॅनोबॅक्टेरियम कोणाला तयार करतात, बायोगॅसला प्रोड्यूस करतात. हे जे मिथॅनोबॅक्टेरियम आहेत ते अजून कुठं सापडतात, हे जे मिथॅनोबॅक्टेरियम आहेत ते अनएरोबिक स्लजमध्ये बी सापडतात, जे सीवेज ट्रीटमेंटमध्ये बघितलेले आहे. इथं पण ते काय होतात, सापडतात. फाउंड इन सीवेज ट्रीटमेंट. सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये पण हे सापडले जातात. ठीक आहे, नंतर हे मिथॅनोबॅक्टेरियम अजून कुठं सापडतात, तर ते रुमिनंट ॲनिमलच्या गटमध्ये बी सापडतात. रुमिनंट ॲनिमल रवंत करणारे प्राणी जे आहेत, गाई, म्हशी वगैरे असले जनावर जे पाळीव, त्यांच्यामध्ये पण हे त्यांच्या पोटामध्ये सापडतात. ठीक आहे, आता मग इथं म्हणलेलं आहे जे कॅटल डंग आहे, माहितीच, जे कॅटल डंग आहे किंवा काऊ डंग आहे, या कॅटल डंगमध्ये हे बॅक्टेरिया जास्त प्रमाणात असतात. कोणते, मिथॅनोजेन्स किंवा मिथॅनोबॅक्टेरियम जास्त असतात. मिथॅनोबॅक्टेरियमचं प्रमाण ह्या काऊ डंगमध्ये जास्त प्रमाणात असतं. कुणाचं, मिथॅनोबॅक्टेरियमचं. ठीक आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो गोबर. कशाला, त्या काऊ डंगला. आणि त्यातून जो गॅस प्रोड्यूस होतो त्याला म्हणतो गोबर गॅस. बायोगॅसचं दुसरं नाव काय आहे, गोबर गॅस. आता या प्लांटमध्ये जर बघितलं, कुठला प्लांट आपला, हा बायोगॅस प्लांटमध्ये, या बायोगॅस प्लांटबद्दल जर बोलायचं म्हटलं तर या बायोगॅस प्लांटची डायग्रॅम जर बघितली तर ती डायग्रॅम बघा, ही ती डायग्रॅम आहे बायोगॅस प्लांटची.
पेपरला विचारली तर काढता आली पाहिजे. तर या डायग्राममध्ये जर बघितलं तर या डायग्राममध्ये एक मोठा टँक दिसतोय. ठीक आहे, त्याला म्हणतो कॉन्क्रीट टँक. कॉन्क्रीट टँक विच इज 10 to 15 फीट डीप आहे. 10 ते 15 फूट खोलीचा हा खड्डा आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, बायो वेस्ट कलेक्टेड हिअर. बायो वेस्ट कलेक्टेड हिअर. ठीक आहे, आणि इथं पण काय टाकतात, स्लरी पण टाकतात, मिक्सचर करतात असं, स्लरी ऑफ डंग. पाण्यासारखं लफतफं काय केलं जातं त्या शेणाला, लफतफं. ठीक आहे, आणि याच्यावरती एक फ्लोटिंग कवर टाकला जातो. हा कवर दिसतोय का ब्लॅकवाला, तो एक फ्लोटिंग कवर आहे. कुठला कवर आहे, फ्लोटिंग कवर. आणि गॅस प्रोड्यूस झाला, फ्लोटिंग कवर काय केलं जातं, प्लेस केलं जातं. आणि जसा गॅस प्रोड्यूस होईल तसं तसं तो कवर वरती जाईल. गॅस प्रोड्यूस होत गेला की कवर पण काय होणार आहे, वरती जाणार आहे. कवर पण काय होणार आहे, वरती जाणार आहे. ठीक आहे, आणि नंतर या स्ट्रक्चरमध्ये एक आउटलेटचं पण पार्ट आहे, ज्याच्यातून गॅस हा नियर बाय हाऊसेसमध्ये जाणार आहे. नियर बाय हाऊसेसमध्ये तो गॅस जाणार आहे. हे जे प्लांट आहे हे डेव्हलप करण्यासाठी 2 संस्थांनी मदत केली. एक आहे आरी अँड अनदर इज KVIC, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज. खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कमिशन आणि इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी मदत केलेली. हे झालं बायोगॅस प्रोडक्शन. नेक्स्ट आहे बायो कंट्रोल एजंट म्हणून मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट, आणि दुसरं आहे मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. थोडंच हे जास्त वेळ नाही लागणार याला. ठीक आहे, नेक्स्ट आहे मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट.